तारखेला आहे त्यांचं. नमस्कार मित्रांनो. तर माहिती का, शिवशक्ती कारखान्यावर लेखन आहे जे मालक आहेत कारखान्याचे, त्यांचा 22 तारखेला काल बर्थडे होता. तर हे जी सरपंच साहेब आहेत का, बर्थडे मनवायसाठी म्हणजे अंकलीचे साहेब आहेत. तर कारखान्याच्या मालकांचं नाव काय म्हणलं? तुकाराम पाटील. तुकाराम पाटील. त्यांचं नाव तुमचं? माझं नाव. हां, तुमचं नाव? तुकाराम पाटील. ह्यांचं तुकाराम पाटील नाव आहे. सरपंच आहेत. कारखान्याच्या मालकांचं बर्थडे मनवायसाठी आज ऊस तोडायला आले तिथं. आपलं ऊस तोड्यामध्ये बर्थडे साजरा करायला. तर ते आले तर आपल्याला भेटायसाठी. तर आमच्या गाड्या भरायला चालू होतं. आज आम्हाला काय माहित नव्हतं की ते येणार आहेत म्हणून. असं काय आम्हाला काहीच मिळलं नव्हतं की ते आज येणार आहेत म्हणून नक्की. तर ते अचानक आले तर सगळे आम्ही घाबरून गेला. म्हणलं नेमकं झालं काय तेच मिळ लागा ना. तर कारखान्या मालकांचं नाव काय? आम्ही कोरे. आपली तर त्यांच्याबरोबर नाव घ्यायची आपली हैसत पण नाही, पण त्यांचा बड्डे आहे म्हणून आपण त्यांचं नाव घ्यायला. तर त्यांच्या त्यांच्या वाढदिवसासाठी का नाही ढेर साऱ्या 100 वर्ष आयुष्य असावं त्यांना. आपल्या गरीबाकडून आपल्याला काय देण्याच्या त्यांना देणं व्हायचं नाही, पण आपण त्यांना आशीर्वाद देऊ शकतो की त्यांचं आयुष्य आनंदात जावं. तर हे सर आले तर तुमचं नाव सांगा, त्यांचं नाव सांगा, म्हणजे मग मी काय त्यांनी तर सांगितलं तुम्ही ऐकलं. मी नाही त्यांचं नाव घेऊ शकत, मोठे माणसं त्याच्यामुळे का नाही त्यांनी सगळ्यांनी त्यांचं नाव सांगतात. तर ते आपल्याला भेटायला आले तर त्यांनी आपला सत्कार केला आहे आणि काही आपल्याला एक गिफ्ट घेऊन आले. तर या तुम्हाला दाखवते. त्यांनी आताच आपला सत्कार केला आहे आणि आपल्याला थंडीसाठी काहीतरी दिलं या हार दिलावले. तर आता आपण तर गाडीला ठार लावून टाकायला लागलो. तर आपण आपल्या गाडीला ठार लावून टाकायला लागलो. दिव्याने एक गाडीला हार टाका. तो कोणाला टाकायला लागला? ते कारप घ्या आपल्या इकडे. अगं असं दाखवलं लागते. अगं चला ना तुला मामा ही पोरगी तर काय करायला लागली, बैलाला घालायला लागली. अगं गाडीला लाव ना सुन बाई, गाडीला बैल टाकायला लागला. तसं करायला लागला. अगं त्याला नको टाकू आदिती, गाडी लावावं लागतं या. ते म्हणले बैलाला घाला. बैलाला नाही, गाडीला ये. तर पोराचा माझा आणि मालकांचा आमचा तिघाचा सत्कार केला. बोला ना सर. चला विचार. अरे मला जात येत ना, बैल मारते ना हिथून. त्याला माग सर होय पुढे. मारतात की त्यांना काय द्यायचं मुख्य जनावर आहे. सांगा की तुम्हाला सांगा म्हणलं तुम्ही सांगितलं नाही. सांगा की सर तुमचं नाव. पिंटू हिरेकुरबर म्हणा. पिंटू हिरेकुरबर. तर माझे तर घ्यायला हे होते. ते ऊसाचे मालक आहेत विजयाप्पा मुगदुम. ह्यांच्या फळात आम्ही ऊस तोडतो. तर ह्यांच्या फळामध्ये हे सगळे मिळून आले. सुनील कुंभार एक. पुन्हा पप्पू वडे राष्ट्रांचं नाव आहे. तर मला जरा कर्नाटक मधले त्यांचे नाव आहेत म्हणून हे साहेब आहेत आमचे बरं का. खरंच साहेबांनी भारी सांभाळलं आम्हाला आणि ऊस पण छान दिले. तर त्यांनी काय असं म्हणजे सगळेच माणसं इकडले माणसंच भारी येत. सुरेश मस्के साहेब हे सगळीच टीम एकदम आपल्याला भेटायला. आता त्यांनी तर नाव सांगितलं, तुम्ही पण ऐकलं. त्यांचं म्हणणं असं आहे की मी आपण रिपीट करावा, पण खरंच माहिती का त्यांचं सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. आम्ही त्यांना बोलले की तुम्हाला बघायला भारी वाटत. व्हॉट्सअप करा नंबर. ऊस येते नाही सगळं येते. हे सगळं येते तुमच्या बैलगाड्या भरलेल्या. साहेब उद्याच्या पोटाचं निवेदन लावा तेवढा. रस्त्याच्या पलीकडे तुम्ही आधी काहीतरी कल्पना द्या पाहिजे ते आम्ही येणार आहे. नाही तसं नाहीये. हे कल्पना द्यायचा विषय नाहीये. हे सडन येऊन द्यायचं असते, म्हणजे सांगत बसायचं नसतं याला. असं असतंय का?
हे आम्ही त्यांना कोऱ्यांच्या वाढदिवसाबद्दल आम्ही तुम्हाला गिफ्ट केलेलं आहे. मला जर माहिती असतं का नाही तर मी रोज त्या पाठीपासून जाते तर काल त्यांच्या बंगल्याच्या पुढे मी व्हिडिओ काढला असता माहिती का. तर म्हणलं असतं आज बंगला कारखान्याच्या मालकांचा हे बंगला आहे म्हणलं असतं ह्या काही कारखान्याचे मालक आहेत फोटोवर तर दिसतेच ना. तर म्हणलं असतं त्यांच्या फोटोवर होय मी कालच काढलं असतं की काल 22 तारीख मस्त होती काल बॅनर होते साहेब दिसायला लागलेले होते मला काहीतरी थोडीशी जर कल्पना दिली असती कालच तर मोठा व्हिडिओ काढला असता. ग्राउंड कॅनरा बँक आहे ना माहिती आहे? कॅनरा बँक तिथं आहे घर त्यांचं. ते इथंच वाटावर असं ते वळून उतरत जातं ना. ते ना कॅनरा बँकच्या पैसे पण इथं त्यांचं हे आहे की ते कटआउट लावतात. कटआउट लावलेले वडील पडेल मांडले आता तुम्ही गाडीमध्ये रस्त्याला आहे बघा. ते पोस्टर त्यांचं काय करेन त्यांचा पोस्टरचा थोडासा फोटो काढून त्याच्यावर टाकेन. रील्स नाही स्टेटस वगैरे तिथं येते ना सगळं. स्टेटस ठेवता येतं तसं नाही बघा आता जे आपण व्हिडिओ काढलाय का त्याच्यामध्ये टाका येतो ते रील्स मध्ये ते एक फोटो हे फोटो साईडला टाकून द्यायचा. अरे बघा ते केले का ಅಲ್ಲಿ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ आणि साहेब जर तुमच्याकडे फोटो जर असला का नाही तर नंबर तर घेता येईल त्यांच्यावर फोटो टाका. आहे आता ढीक 7-8-10 पोस्टर आहेत. कुठलं पण चांगलं वाटतं ते घ्या. हा ओके झालं की नाही? होय होय. आता घ्या. हो 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 या या साहेब या. ಅವ್ರು ವಾರ ಏನಿಲ್ಲ ಹಾಕಿದಾರ. साहेब दमाने जा म्हणलं पाल्यात चालता येत नाही. लाव ना बघा गाडीला ती हार करू का पण रावी ना आणि इकडं मोटरसायकल गेली काढ एक फोटो असाच टाकायचा. कशामुळे हार दाखवला असेल म्हणून. किती झालाय 7 काढायचा काढायचा कसा तरी वानवरी हा ना आता आणि इकडे मोबाईल चल. त्यांचा काल बड्डे झालाय आणि आज आपल्याला आज आली 70 काय कालच कल्पना दिली असते आपण कसला मस्त ना व्हिडिओ बनवला असतं ना. कारखान्याचा मालकाचा व्हिडिओ टाकायचा नाही म्हणून कोणाचा टाकायचा आहे आपण त्यांच्या कारखान्याला त्यांचे म्हणायचं. हा त्यांच्या लक्षात आलं पुन्हा आला पुन्हा लक्षात आलं त्यांच्या. आज 23 तारीख आहे ना. 24 तारखेला बर्थडे होता. नाही ना काल 22 तारखेला बघा. काल होता का? हरले ताजे ताजे आणले. ಅದು ಕಡ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಲ್ಲಿಂದ ಒಂದು ಚಿಡಿ ಹೋಯ್ತು ಮತ್ತು 2 ಗಾಡಿ ಆ ಕಡೆ 1 ಗಾಡಿ ಇಲ್ಲಿ किती छान बनवला हार. किती हाराचं या महत्व आहे माहिती का तुम्हाला. कुठल्या कुठल्या ठिकाणी हार जातो. देवाच्या गळ्यात जातो गाडीच्या पूजाला जातो कशाला जातो. आज आम्ही ह्या गाडीला घालायला लागलात माहिती का. ह्या हाराची किंमत फक्त 4 चाकी जर गाडी आमच्या दारात आली ना तरच मला वाटतं खासच हाराची किंमत. तशी तर आता सध्या बी आहे हाराची किंमत बरं का ह्या. पण माझी हीच लक्ष्मी खरी. पण 4 चाकी बी लक्ष्मी दारात आल्यावर मग तर लय भारी वाटत ना. बघा काय दिमाग आहे कसे दिमाग आहे काय म्हणायचं नेमकी काही कवा येईन आपल्याला 4 चाकी गाडी सांग ना. ट्रॅक्टर आलं चला. त्या 4 चाकी ट्रॅक्टरला घालवता येत अरे आपली ही गाडी रुसन ना बाबा. त्या 2 गाड्याला घातलंय हिला बी लावली लावहार धर बरोबर. ट्रॅक्टर आलं बरं. सुन बाई तुम्ही त्याला लाजा लागला होतात. रग दिले आता वाटून वाटून अंगावर घ्या. त्याचा गटका बांधायला ठेवून द्यायचा. जरा कपडे काढले राडा करायचे लय. 4 आहेत. तुमच्या दोघात एक आमच्या दोघात एक तुमच्या दोघात गटरा गुंडा बांधायचे रगी दिलेले आपण दाखवलेच नाहीत ना. ये ना त्यांनी मदतच आपल्याला बोलवलं. धर रे यार गाडीला घाला. ये रे ये त्यांनी रगी दिल्यात ना आपल्याला. बाळा तर मामा कसलं रगी आणून दिले आम्हाला मोठ्या मोठ्या हातावर. आमचं एक पांघरून आमचं संपणार आम्हाला. एक गटू शिवून टाकतो ह्याच्यावर. उजेड दिसत इकडून बघ. उजेडाला घे इकडून. आवरण गेलं. मला तर काय वाटलं माहिती का खायचं आणले काही बिस्किटचा पुडा सध्या खायला आणला नाही ना. अंगावर आणले सगळ्या हिवाळचा अंगावर घेऊन मला उपाशी काय ते 3 रजीत ना तसल्या 1 दशक 2
लक्षात मी म्हणते ना हे 2 3 खाली अशी आली तर शी आले शाल नाही तर ह्या रगीत रग आहे ही रग आहे. हा हजार आपल्याला लग्न झालं तेव्हा नव्हतं का आपल्याला त्या मालकाने दिलं मी सांगते तुम्हाला 3 आहेत दोघं एकाच रगीत होतात आणि वास येत होता ती रग आहे माहिती का? झालं ह्यो एक ही मपली मला तर काय वाटलं माहिती का त्या घरात होतं. ही मपली असले की घडी घाला की कसं कसं घडी हिवात बसा तुला द्यायची नाही ती आधी ती का म्हणतो नाही द्यायची एक बी नाही म्हणजे नवी तुमच्याकडे होती त्यांच्या किती इथं बघितलंस का किती आहेत नाही होय, कुठं नव्या किती घरी घेऊन आलात मोठी गप्प बसायची. ए, काय म्हणते दिवस ज्याने दिलं ज्याला ज्याचं दिलं त्याला ते माझ्या नवऱ्याच्या हातात दिलत आणि ती काय माझ्या हातात दिलती आणि तुमच्या हातात ती निळे ते ही कोणाच्या हातात दिली ती निळी ह्यांच्या हातात निळे दिलते आणि त्यांच्या हातात काय मला काय सांगायचं ना मला पाहिजे ए घरी गेल्या बघा रे गेल्या घेतात भांडे झगडा मार झाडा मार तेवढी वर कानाडी येईल तुला हा, मार बघ शिकले ना धरे तुला नाही हिसकावून घेणार तुमच्या नवऱ्याचं म्हणजे काय माझ्या भाऊ नाही का काय मला माझ्या नवऱ्याने घ्यायची होती माझ्या भाऊ हो का तुमचा भाऊ होता आधी पुन्हा नाही म्हणू नको होत्या मन कोण तुमचे भाऊ होते आधी पुन्हा माझे नवरा झाले मम्मी काकू संपला तुम्ही कवा आलात मी इकडं बघ त्यांना पण लावले की वहिनी बघ रे आता माय सोन्याला बांधाले होते रे आपल्या गाडीला एक दिला हरण्या त्यांच्या मोटरसायकल वर का रे पर हो वर का हे जाईल एवढे उपकार झाले हो, लई ट्रॅक्टर येऊन थांबलाय काका अरे वर तिकडे बांधा ना हे वर वाढ होय हे वाढ घे वर की मी गाडी देते तुला घेऊन कुठे ठेव काय केवढे उपकार झाले हो. लय गार लागायला होतं लगार लागलं लय गार लागायला होतं मी सांगते अरे काय म्हणत तसे हे कसं काय तुझ्या ध्यानात आलतं ना मी काढणार होतो हा धर ना मला बी पाणी हे धर ना काऊन धरू धर ना हे बुचोडा बांधायची, धर ना. सोनबाई बुचोडा बांधायला लागल्यात आता केस इतकडलेले दिसायले त्यांना ग नाही की ते निघत नाही ग लई की गुतोडा झालाय त्याच्यामध्ये आधी ती माझी पिशवी कुठे बघा आधी माझी पिशवी तिकडे पुढच्या गाडीत आहे हा, माझे बुटन ते आणलेत का तिकडले नाही हे आणलं कार आणलं तिथं टाकलेलं बुट नाही आणली अलीकडे होतं ते मी भेळ टाकताना टाकले चला मग बुट आणते मी. पिशवी कुठं आहे ती बघा पिशवी माझी केस इतकडलेली तिला जमत नाही. हीच कडू द्या मला द्या पाणी पाणी भांडणाची पडली किती हाराला आणि मला बारकं आवडत नाही मला मोठं एकदम असं मग धर ये धर अयो अगे बस की